हल्ली हत्या झाल्याच्या घटना वारंवार कानावर पडणं काही महत्त्वाची आणि मोठी गोष्ट नाही. मात्र त्यातल्या त्यात हत्या केल्यानंतर त्याचे तुकडे करून कधी फ्रीजमध्ये ठेवले, कधी जंगलात टाकले, कधी पुरून टाकले, या घटना सुद्धा आता कॉमन झालेत. परंतु या महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घडताना दिसत होत्या. मात्र आता हल्ली महाराष्ट्रातल्याच अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये एखादी घटना घडावी की एका 12वीत शिकणाऱ्या एका छोट्याशा विद्यार्थ्याचे हात पाय मुंडकं तोडून ते वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकलं जावं, या भयानक घटना आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात घडतायत. आणि तेही घडवणारे युवक कुठंतरी अगदी अल्पवयीन विद्यार्थी काही ठिकाणी आहेत, तर अगदी 18-20 वर्षाचे विद्यार्थी काही ठिकाणी आहेत. मग या सगळ्या भयानक घटना ज्या घडतायत त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. आजची घटना आहे ती म्हणजे श्रीगोंद्या लगत असणाऱ्या दानेवाडी नावाच्या एका छोट्याशा गावामधली. या दानेवाडीमध्ये एक माऊली नावाचा एक विद्यार्थी, माऊली गव्हाणे नावाचा विद्यार्थी 12वी मध्ये शिकत होता. 7 तारखेला तो आपल्या पेपरसाठी अर्थात 12वीच्या पेपरसाठी शिरूरला गेला होता. शिक्षण सगळं त्याचं तिथं सुरू असल्यामुळे शिरूरला जाणं पेपरसाठी आणि येणं हे रोजचं नित्याचं त्याचं झालेलं होतं. मात्र 7 तारखेला पेपरला गेलेला हा माऊली रात्री घरी परतच आला नाही. घरच्यांना काळजी वाटायला लागली की माऊली आज घरी नेमका परतलेला का नाहीये, माऊली नेमका कुठे गेला असेल, इतका उशीर तर कधी करत नाहीये, फोन लावण्याचा प्रयत्न केला त्याचे फोन लागत नाहीयेत, मित्रांना कॉल केले गेले तर मित्रांचे फोन लागल्यानंतर त्याची काही माहिती मिळत नाहीये. म्हणून संपूर्ण गावभर संध्याकाळी चौकशी केली जाते. दुसऱ्या दिवशी गावभर त्याच्या मित्रांना भेटलं जातं, इतर तिथं अनेक ठिकाणी भेटीगाठी घेऊन माऊलीची काही माहिती मिळतेय का हे पाहिलं जातं. मात्र कुटुंबियांना या माऊलीची काहीच माहिती मिळत नाही. मग शेवटी 9 तारखेला कुटुंबीय विचार करतात की आता ह्या सगळ्या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून पोलिसांची मदत घेतली तर आपल्या माऊलीचा पत्ता जरा लवकर लागेल. म्हणून सगळे कुटुंबियांनी त्यातल्या त्यात माऊलीचा भाऊ अविनाश गव्हाणे हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये जातो. तिथं तक्रार नोंदवतो की अशा पद्धतीनं माझा भाऊ 7 तारखेला 12वीच्या परीक्षेसाठी गेलेला होता आणि तो अद्याप घरी परतलेला नाहीये. आम्ही प्रचंड शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठं मिळत नाहीये. मग पोलीस तपास चालू करतात. पोलीस सुरुवातीला कुठं गेलता तर शाळेला गेलता, अर्थात त्या कॉलेजला गेलता. त्या कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर त्यांना धक्काच बसतो की कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा माऊली त्या दिवशी 7 तारखेच्या पेपरला आलाच नाही, अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळते. मग तर आणखीन टेन्शन वाढतं की माऊली पेपरलाही गेला नाही, माऊली गावातही नाही, माऊलीचं कोणासोबत वांदेही नाहीत, माऊली सगळ्यांसोबत चांगला वागतोय. मग नेमका माऊली गेला तर गेला कुठे? पोलीस तपास चालू राहतो. 9 तारखेला तपास केला जातो, 10 तारखेला तपास केला जातो, 11 तारखेला जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा त्याची कोणासोबत दुश्मनी होती का, वाद होते का, हे सगळं तपासण्याचा प्रयत्न केला जातो. तरी सुद्धा माऊलीचा कुठंच पत्ता लागत नाही. मात्र 12 तारखेला त्याच गावातून अर्थात दानेवाडी गावातील एक गृहस्थ आहेत विठ्ठल मांडगे नावाचे. या विठ्ठल मांडगे नावाच्या गृहस्थांच्या विहिरीमध्ये त्यांना एक पोतं दिसतं आणि त्या पोत्याला लाल रंग लागलेला असतो आणि तो रक्तासारखा दिसत असतो. त्यामुळे ते त्वरित पोलिसांना सांगतात. पोलिसांना बोलवलं जातं. याच्यात काहीतरी संशयास्पद वाटतंय म्हटल्यानंतर पोलीस लगेच तिथं येतात आणि त्याच दानेवाडी गावात ते पोतं बाहेर काढलं जातं आणि त्या बाहेर काढलेल्या पोत्यामध्ये एक नुसतं धड असतं. त्या धडाला 2ही हात नसतात, त्या धडाला मुंडकंही नसतं, त्या धडाला एक पाय नसतो, फक्त मधला सांगाडा आणि एक पाय एवढंच ते धड असतं आणि एवढेच अवशेष. आणि त्या धडाला फक्त एक कर्दोळा असतो. ते धड पाहिल्यानंतर कोणालाही हे कोणाचा मृतदेह आहे हे शोधताच येणार नाही, ओळखताच येणार नाही. अशा पद्धतीनं अर्धवट शरीर त्या विहिरीमध्ये ते सापडतं. त्याच्यानंतर चौकशी केली जाते, पण ह्याच्यावरून काहीच अंदाज लागत नाही की हा माऊली असेल की कोण असेल. कारण माऊली तर 3-4 दिवसांपासून गायब आहे. हा 5वा दिवस उजडला आणि गावामध्ये असं धड सापडते म्हणजे कुटुंबियांची सुद्धा धाडधड काळजाची आणखीन वाढायला लागते. मात्र तरी सुद्धा अजून क्लिअर होत नाही की हे माऊलीचं देह आहे की आणखीन कोणाचा आहे. मग फॉरेन्सिक तपासणीसाठी पोलीस हे धड पाठवतात. मात्र फॉरेन्सिक तपासणीचा रिपोर्ट येण्याआधीच दुसऱ्या 1-2 दिवसात लगेच तिथंच असणाऱ्या बाजूच्या अर्थात या विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीपासून अगदी काही अंतरावरती असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये आणखीन काही शरीराचे अवशेष पोलिसांना सापडतात. आजूबाजूच्या अनेक विहिरी तपासल्या जातात. त्या विहिरीमध्ये खोलवरती जाऊन तपासलं जातं, तिथं काही मिळत नाही. पहिल्यांदा ज्या वेळेला ते पोतं सापडलं, त्यात धड सापडलं, त्यात 4-4 मोठी मोठी दगडं सापडतात, जेणेकरून ज्यांनी खून केलाय त्यांनी प्लानबद्ध पद्धतीनं खून केलेला आहे आणि हे शरीर पुन्हा सापडूच नाही यासाठी त्यात दगडं भरून सुद्धा पाण्यात टाकलेलं आहे.
मात्र तरी सुद्धा हे वर शरीर आलेलं असतं. दुसरं ज्या वेळेला पोतं सापडतं त्या पोत्यामध्ये 2 पाय असतात, सॉरी 1 पाय असतो, 2 हात असतात आणि 1 मुंडकं असतं. आता ते सुद्धा 5-7 दिवसापासून पाण्यात भिजल्यामुळं त्याचा आकार वाढलेला असतो आणि ते सुद्धा ओळखू येत नसतं. त्यामुळे पोलिसांच्या प्रथम क्षणी पाहता लक्षात येत नाही की हे माऊलीचंच शरीर आहे, हे कशावरून सांगावं. इतकं तर कळतं की ज्या मागच्या वेळेला सापडलेल्या धडाला धड होतं, 1 पाय होता, मात्र आता त्याचा 2रा पाय आणि 2 हात आणि मुंडकं सापडलेला, अर्थात तो एकच मृतदेह आहे हे तर निष्पन्न होतं. मात्र ते माऊलीचंच मृतदेह आहे हे नेमकं कसं ओळखावं हे कळत नाही. ज्या वेळेला त्याच्या कुटुंबियांना हे अवशेष दाखवण्यात येतात त्यावेळेला त्याच्या आई मात्र मोठा अंबरडा फोडते. अंबरडा फोडल्यानंतर पोलिसांच्या लक्षात येतं की हे माऊलीचंच धड आहे. कारण आई इतर काही अवशेष जरी ओळखू शकत नसली तरी सुद्धा त्याच्या कानातल्या बालीवरून हा आपलाच लेक आहे, लोक आहे हे ओळखते आणि तिला अतिशय त्रास त्या कुटुंबाला काय झाला असेल हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते. मग परत प्रश्न पडतो की एकही कोणाशी वाद नसणारा, कोणाशी दुश्मनी नसणारा हा माऊली, याला नेमका अशा पद्धतीनं, इतक्या विद्रूप पद्धतीनं नेमकं कोणी मारलं असेल. पोलिसांची चौकशी नेहमीप्रमाणे चालू होते. चौकशी अंती मग गावातल्या, त्याच्या जवळच्या, लांबच्या अनेकांची चौकशी केली जाते, सातत्यानं बोलवलं जातं आणि आरोपी म्हणून त्याच दानेवाडी गावातल्या एका 20 वर्षीय तरुणाला पोलीस पकडतात, ज्याचं नाव आहे सागर गव्हाणे. आणि ह्या सागर गव्हाणेला ज्या वेळेला पकडलं जातं त्यावेळेला ह्या सागर गव्हाणेची चौकशी करत असताना पोलिसांना काही गोष्टी हाताला लागतात आणि त्या महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यातून लक्षात येतं की हा सागर गव्हाणेच मुख्य आरोपी आहे की ज्यानं आणि ज्याच्या मित्रांनी या माऊलीला संपवलेला आहे आणि त्याचे तुकडे करून अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, कारण जे होतं ते कारण सुद्धा तितकंच भयानक होतं. या घटनेपाठीमागचं हे मृत्यू किंवा ह्याची हत्या करण्यापाठीमागचं कारण असं होतं. सागर सांगतो पोलिसांना की सागर आणि त्याचा एक मित्र आहे ज्यांचे समलैंगिक संबंध होते. सागर आणि त्याचा मित्र यांचे समलैंगिक संबंध होते आणि हे संबंध आहेत हे या माऊलीला माहीत पडलेलं होतं. आता हा माऊली या गोष्टी गावात कोणाला तरी सांगेल, त्याच्या मित्रपरिवारांमध्ये कोणाला तरी सांगेल, कुटुंबात कोणाला तरी सांगेल. त्यामुळे ह्या सागर आणि त्याच्या मित्राला ह्या गोष्टींची भीती वाटत होती आणि म्हणून सागर, त्याचा मित्र आणि आणखीन 1-2 त्याचे मित्र असं मिळून 4 जणांनी या माऊलीच्या देहाची विल्हेवाट लावली आणि त्याची हत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या माध्यमातून समोर येताना दिसतेय. आता हा सागर तर पकडलेला आहे, दुसरे आरोपी सुद्धा पकडण्याचा, शोधण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. याच्यामध्ये एक काय म्हणतात अल्पवयीन सुद्धा एक मुलगा आहे असं सांगितलं जातंय. मग ही या अगदी 18-20व्या वर्षी जर ही पोरं अशा पद्धतीनं वागत असतील, इतकं धाडस त्यांच्याकडे येत असतील, इलेक्ट्रिकल कटरचा वापर करून त्या माऊलीच्या शरीराचे तुकडे केलेले आहेत ह्या पोरांनी, काय धाडस होत असेल, कसलं काळीज लागत असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. विचार करणं सुद्धा भयानक वाटतं. अशा घटना आज आपल्या महाराष्ट्रात घडतायत. दुर्दैवी आहे. माऊलीसारख्या एका 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. हे फार भयानक आहे. त्यामुळं अशा गोष्टी घेऊन येत राहू तुमच्यापर्यंत. बाकी तुम्ही प्रतिक्रिया कळवाच. या घटनेचा निषेधच आहे. धन्यवाद.